हडपसर भूषण. लेखन प्राध्यापक जे.पी. देसाई. कार्याध्यक्ष राष्ट्रीय सामाजिक परिषद पुणे. विश्वस्त जनसेवा फाउंडेशन पुणे. कैलासवासी भारतीताई पवार यांनी 90 वर्षाच्या जीवनात अनेक आदर्श भूमिका साकारल्या. आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श भगिनी आणि भारतीय नारीच्या जीवनातील इतरही आदर्श भूमिका त्यांनी साकारल्या. सेवा ही एक तपश्चर्या आहे, एक साधना आहे. या सर्व भूमिका त्या सेवाभावाने जगल्या. देशप्रेम हा त्यांचा स्थायी भाव होता. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे भारतीताईंच्या बाबत तंतोतंत खरं ठरलं. खानदेशातील नंदुरबार ही त्यांची जन्मभूमी. महात्मा गांधीजींच्या चले जाओ या एका हाकेनं सारा हिंदुस्थान स्वातंत्र्यमय झाला होता, भारावून गेला होता. प्रौढांच्या सभा, मोर्चे आणि लहानांच्या प्रभात फेऱ्या सुरू होत्या. भारती पवार ही 12 वर्षांची मुलगी नंदुरबार येथील प्रभात फेऱ्यांचं आणि सत्याग्रह पथकाचं नेतृत्व करीत होती. मामलेदार कचेरीवर भारत मातेचा झेंडा फडकवण्याच्या उर्मीतून शिरीष कुमार या युवकानं मोर्चा काढला. त्यातही ही मुलगी हिरिरीनं सहभागी झाली होती. या मोर्चावर ब्रिटिश पोलिसांनी अमानुष गोळीबार केला. शिरीष कुमार आणि त्यांचे 5 सहकारी हुतात्मा झाले. भारती पवार या मुलीच्या दिशेनेही एक गोळी सुटली होती. योगायोगानं एक गोमाता आडवी आल्यानं या मुलीचे प्राण वाचले. पुढे स्वातंत्र्य दिन पाहण्याचं आणि स्वातंत्र्य भोगण्याचं भाग्य या मुलीला लाभलं. पूज्य साने गुरुजी धुळ्याच्या तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर ते खानदेशात गेले. नंदुरबार येथे त्यांनी काही काळ वास्तव्य केलं. साने गुरुजींच्या स्वयंसेवक पथकात भारतीताई सहभागी झाल्या. प्रभात फेऱ्या, शिबिरं, हरिजन उद्धाराचे कार्यक्रम यात त्या सक्रिय झाल्या. त्यातूनच साने गुरुजींचा प्रेमभाव, सेवाभाव, राष्ट्रप्रेम भारतीताईंच्या एकूणच जीवनकार्यात रुजलेलं दिसतं. पुढे वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीताई सासवड येथील आश्रमात रुजू झाल्या. पुढील शिक्षण त्यांनी तेथूनच घेतलं. राष्ट्रप्रेम आणि सेवाभाव हा आत्मा असलेल्या श्री लक्ष्मणराव गणपतराव पवार या तरुणाशी त्या 1948 साली विवाहबद्ध झाल्या. गांधी पद्धतीनं आणि तरीही मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत वाल्हे येथे हा विवाह संपन्न झाला. सागराला गंगा मिळाल्याची जी काही अनुभूती असते तीच अनुभूती श्री लक्ष्मणराव पवार उर्फ लग पवार आणि सौ भारती पवार यांच्या जीवनकार्यात दिसून येते. राष्ट्रप्रेम आणि सेवाभाव असलेली ही दोघं अद्वैत असं जीवन जगली. कैलासवासी लक्ष्मणराव गणपतराव पवार तथा लग पवार हे पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावचे. देशप्रेमातून तरुणपणीच ते महात्मा गांधीजींच्या चले जाव आंदोलनाशी जोडले गेले होते. वाल्हे येथे राष्ट्रसेवा दलाची एक शाखाही त्यांनी स्थापन केली होती. युवकांची संघटनाही त्यांनी बांधली. सासवड येथे तरुणांच्या मोर्चाचं नेतृत्वही त्यांनी केलं. बंदुकीची गोळी पायाला लागून ते जायबंदीही झाले होते. येरवडा येथे त्यांना तुरुंगवासही घडला होता. पुढे त्यावेळच्या सातारा जिल्ह्यातील वाळवा येथे भूमिगत चळवळीत ते सक्रिय झाले. यावेळी क्रांतिकारक रत्नाप्पा कुंभार, यशवंतरावजी चव्हाण यांचा सहवासही त्यांना लाभला. त्यापूर्वी सासवड येथील वास्तव्यात आचार्य शंकरराव देव, आचार्य भागवत, भाऊ धर्माधिकारी, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, प्रेमाताई कंटक यांच्या विचारातून त्यांच्या सेवाभावी आणि देशप्रेमी व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली होतीच. सन 1960 पासून लग पवार यांचं हडपसरला वास्तव्य सुरू झालं. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी मांजरी महादेवनगर येथील सुभाष सामुदायिक सहकारी शेती संघातील काही जबाबदारी लग पवार यांच्याकडे सोपवली. 1957च्या विधानसभागृहातील आमदार आणि अखिल भारतीय गोवा स्वतंत्रता संग्राम सैनिक संघाचे अध्यक्ष आदरणीय रामभाऊ तुपे यांच्याशी लग पवार यांचे ऋणानुबंध निर्माण झाले. लग पवार हे त्यांच्या सामाजिक बांधिलकी, सामाजिक कार्याची तळमळ, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आदी गुणांमुळे हडपसरमधील संस्थांशी जोडले गेले. हडपसर भाजीपाला खरेदी विक्री सहकारी सोसायटी,
राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी रुग्णालय, जयप्रकाश हाऊसिंग सोसायटी, साधना विद्यालय आदी संस्थांशी विविध उपक्रमांनी लग पवार जोडले गेले, एकरूप झाले. हडपसरच्या भूमीतील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून समाज त्यांच्याकडे पाहू लागला. लग पवार हे लहान थोरांच्या मुखी बापू या नावाने संबोधले जाऊ लागले. लग पवार हे हडपसरचे भूमिपुत्र झाले. मला या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा एक विचार मांडावासा वाटतो. केवळ मराठी बोलणारा आणि केवळ महाराष्ट्रात जन्मलेला म्हणून तो महाराष्ट्रीयन नव्हे, महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारा माणूस महाराष्ट्रीयन होय. या अर्थानं माझी अशी धारणा आहे की हडपसरच्या भूमीत दीर्घकाळ वास्तव्य करून असलेला आणि हडपसरच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय अर्थानं सर्वांगीण अशा सांस्कृतिक जीवनाला आपल्या परीनं वैभव आणि शक्ती देणारा लहान मोठा माणूस हा हडपसर पुत्र होय. या अर्थानं लग पवार हे हडपसर पुत्र होते. देशाचे नेते आदरणीय शरदरावजी पवारसाहेब हे त्यांच्या तरुणपणच्या एका अर्थानं उमेदीच्या काळात मार्गदर्शन घेण्यासाठी लग पवार यांच्या सर्वे नंबर 15 येथील घरी येत असत. आदरणीय रामभाऊ तुपे यांनी हा किस्सा जाहीरपणे बोलून दाखवला होता. लग पवार हे हडपसर भूषण होते. श्री लग पवार यांच्या हडपसर येथील सर्व कार्यांमध्ये भारतीताईंनी एक गृहिणी, सहचारिणी म्हणून कौतुकास्पद साथ दिली होती. समाजाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी भारतीताईंचं घर हे हक्काचं घर आणि समस्याग्रस्त दुःखी स्त्रियांसाठी हक्काचं माहेर होतं. शारदा महिला मंडळाच्या माध्यमातून भारतीताईंनी स्त्रियांसाठी केलेलं कार्य हे हक्काच्या माहेरघराचं उत्तम उदाहरण आहे. पत्नीच्या विधायक दृष्टिकोनाशिवाय कोणाही सामाजिक नेत्याला अथवा कार्यकर्त्याला यशस्वीपणे कार्य करता येत नाही. भारतीताई यांचा मूळ पिंड समाजसेवेचा आणि राष्ट्रप्रेमाचा असल्यानं त्या त्यांच्या पतीशी म्हणजे लग पवार यांच्याशी इतक्या एकरूप झाल्या होत्या की त्या दोघांच्या जीवनाला अद्वैत या शब्दाशिवाय दुसरा शब्द असूच शकत नाही. आदरणीय लग पवार तथा बापू हे 23 नोव्हेंबर 2000 रोजी हडपसरच्या भूमीत निवर्तले. अंत्यसंस्कार हडपसरच्याच भूमीत झाले. भारतीताई 9 मे 2019 रोजी हडपसरच्या भूमीत निवर्तल्या, एकरूप झाल्या. आईवडिलांचा सामाजिक विचारांचा वारसा त्यांच्या 4ही मुली आणि मुलामध्ये दिसून येतो. त्यांच्या या गुणामुळेच मला हे सर्व कुटुंबच मनापासून आवडतं. एका विचारवंतानं म्हटलं आहे की परमेश्वराला एकाच वेळी सर्व ठिकाणी चांगली कामं करता यावीत यासाठी त्यानं आईवडिलांचं रूप घेतलं असावं. या अर्थानं या सर्व कुटुंबियांना परमेश्वराच्या रूपातील आईवडील लाभले हे त्या सर्वांचंच भाग्य आहे.